तर सातारा जिल्ह्यामध्ये सीएनजी गॅसच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आलेली असून आता सीएनजीचा दर हा 103.2 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे। गेल्या 15 दिवसात तब्बल 7 वेळा दरवाढ झालेली आहे। त्यामुळे नागरिकांसह रिक्षा चालकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। सतत वाढणाऱ्या इंधन दरामुळे रिक्षा चालकांचं आर्थिक गणित पूर्णतः कोलमडलं असून रोजच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत असल्याची भावना चालकांकडून व्यक्त केली जात आहे। 15 दिवसात 7 वेळा सीएनजीच्या दरात वाढ झाल्याचं चित्र आहे। साताऱ्यामध्ये सीएनजीनं 100 पार केलेली आहे। 103 रुपये प्रति किलो इतका सीएनजीचा दर हा साताऱ्यामध्ये झालेला आहे। सीएनजी प्रति किलो 103 रुपये पर्यंत पोहोचलेला आहे। 100 पार सीएनजीने साताऱ्यामध्ये केलेली आहे। गेल्या 15 दिवसामध्ये तब्बल 7 वेळा सीएनजीच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। त्यामुळे याचा फटका हा सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात बसतोय। रिक्षा चालकांचं तर आर्थिक गणितच कोलमडलेलं आहे, कारण रोजच्या उत्पन्नावर आता याचा मोठा परिणाम होतोय अशी भावना देखील आता यांनी व्यक्त केलेली आहे। तर सीएनजी प्रति किलो 103 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे। गेल्या 15 दिवसात 7 वेळा सीएनजीच्या दरात वाढ झालेली आहे। सर्वसामान्यांना विशेषतः रिक्षा चालकांना याचा मोठा फटका बसतो आहे, कारण तब्बल प्रति किलो 103 रुपये त्यांना मोजावे लागत आहेत। त्यांच्या रोजच्या उत्पन्नावर याचा मोठा परिणाम होतो। त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांमध्ये एक प्रकारचं संतापाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं, कारण 100 पार सीएनजीचे दर साताऱ्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्याचा फटका आता हा या छोट्या मोठ्या व्यावसायिकांना देखील बसताना आपल्याला पाहायला मिळतो। आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे। पेट्रोल डिझेल प्रमाणे सीएनजीचे दर देखील राज्यात वाढत चाललेले आहेत। जवळजवळ आज 103 रुपये 2 पैसे एवढा दर सीएनजीचा झालाय। त्यामुळे याचा फटका ग्राहकांना बसतोय। त्याचबरोबर जे व्यावसायिक आहेत, रिक्षा चालक आहेत, त्यांना देखील या सीएनजीच्या दरवाढीचा फटका बसतोय। खरं तर जवळजवळ या 15 दिवसात 7 वेळा ही दरवाढ झालेली आहे। 97 रुपये 50 पैशावरून आज हा सीएनजी गॅस जो आहे तो जवळजवळ 103 रुपये 2 पैशापर्यंत वाढलाय। 7 ते 8 रुपयांची जी वाढ झाली त्याच्यामुळे रिक्षा व्यवसाय जो आहे त्या व्यावसायिकांना तर भाडेवाढ मिळत नाही, मात्र हे जे सीएनजीचा दरवाढ आहे ती होतच चाललेली आहे। माझ्यासोबत काही रिक्षा चालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। दादा, काय सांगाल? व्यवसाय करणं अवघड झालंय, काय सांगाल? व्यवसाय करणं अवघड झालंय म्हणजे दादा, ह्या 10 दिवसात जर 7 वेळा सीएनजीचे रेट वाढत असले तर कस्टमर काय आम्हाला पैसे वाढवून देत नाही ना। 10 दिवसात जर तुमचे रेट वाढले तर आमच्या धंद्यावर त्याचा परिणाम असा होतोय की आम्हाला म्हणजे जे पहिले जुने रेट आहेत त्या रेटमध्येच कस्टमर पैसे देते। तुमचा गॅसचा रेट वाढला म्हणून काय कस्टमर पैसे वाढवत नाही ना। त्याचा परिणाम आमच्या आयुष्यावर जगण्यावर सुद्धा होतो ना, कारण शेवटी उदरनिर्वाह आमचा सगळा ह्या गाडी धंद्यावर आहे। यासाठी प्रशासनानं काहीतरी याच्यावर दक्षता द्यावी, याची काहीतरी काळजी घ्यावी आणि हे रेट काहीतरी स्थिर करावेत। त्याच्यामुळे आम्हालाही स्थिरपणे आणि चांगलं आयुष्य जगता येईल हीच आमची प्रशासनाकडे अपेक्षा आहे आणि त्यासाठी प्रशासनानं याच्यावरती जरूर लक्ष द्यावं। तुषार तपासे, झी मीडिया, सातारा।